शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव। लखनवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची 6 पदे रिक्त। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील लखनवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील 3 ते 4 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या हायस्कूलमध्ये 11 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी तब्बल 6 शिक्षकांची पदे गेल्या वर्षापासून रिक्त आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। वर्षभरात विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध आंदोलन केली आहेत, मात्र अजूनही शिक्षक उपलब्ध झाले नसल्याचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि शिक्षक मिळेपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला। त्यानंतर 2 दिवसात 2 शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण अधिकारी यांनी दिले आहे। नमस्कार, मी रामकृष्ण इंगळे, शाळा समिती जिल्हा परिषद हायस्कूल लखनवाडाचा उपाध्यक्ष। आम्ही इथं मागच्या वर्षी पण सुद्धा शिक्षकांची मागणी केली होती। आम्हाला एकूण 11 पदे मंजूर असून त्यापैकी फक्त 5च शिक्षक भरलेले आहेत आणि 6 पदे रिक्त आहेत। तरी आम्हाला ते शिक्षकांची पदे पूर्ण भरण्यात यावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू। मागच्या वेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं? हो, शिक्षक देतो म्हणून आश्वासन दिलं होतं, परंतु शिक्षक मिळाले नाही। नमस्कार, मी वैष्णवी परशुराम सूर्यवंशी लाखनवाडा गावातून आली। आमचा जिल्हा खामगाव, आमचा तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। आमची शाळा जिल्हा परिषद हायस्कूल लाखनवाडा। आमच्या शाळेत 3 वर्षापासून 9वी 10वीला शिक्षक तर नाहीच आहे, पण 6 ते 8 या माध्यमातून 11 शिक्षकांच्या जागा आहेत, पण त्यातून 6 शिक्षक आहेत, 5 शिक्षक आहेत आणि 1 मुख्याध्यापकाची जागा आहे। आमच्या शाळेतल्या 6 शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत। आम्ही 3 वर्षापासून शिक्षक लोकांची वाट पाहतोय। आम्हाला शासनाने मोठी मोठी आश्वासने दिली आहेत, पण अजूनही आमच्या शाळेत शिक्षक आलेले नाहीयेत। आता यावेळी आम्हाला शिक्षक लोक आले नाहीत आश्वासनं दिल्यामुळे, त्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं। या बारीने आम्ही विद्यार्थी कमी संख्येमध्ये आलो, पण यावेळी जर आम्हाला शिक्षक लोक नाही मिळाले तर आम्ही पुढच्या वेळेला आम्ही जेवढे विद्यार्थी आहोत तेवढे सर्व इथे येऊ आणि शासनाला आमच्यासाठी शिक्षक मागू। शासन म्हणते की ही पिढी पुढची आहे, या पिढी, पण आमच्या याच पिढीचा पाया कच्चा आहे। आमचा 9वी 10वी वर्ग हा आमचा पुढे बेसिक आहे, पण हेच आमचं कच्चं राहत आहे। आम्हाला शिक्षक नाही, त्यामुळे आम्हाला चिटिंगचा सहारा घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे टक्के मिळवावे लागतात। पण आम्ही चिटिंग घेऊ तर आम्ही चिटिंग करू तर आमचं इथं चिटिंग निघून जाईल, पण आम्ही 10वी 12वी आम्ही 11वी 12वी कसं करायचं? आम्ही चिटिंगमुळे तर नाही काढू शकत ना। हाच आमचा बेसिक आहे, पण या बेसिकमध्येच आम्हाला शिक्षक लोक नाहीत। आम्हाला सेल्फ स्टडी करावं लागत आहे, पण आम्हाला जर सेल्फ स्टडी करायला आम्ही शाळेतच कशाला आलो असतो? आम्हाला शिक्षक लोक पाहिजे। शिक्षक नाही तर आमचं भविष्य पूर्ण नुकसानच आहे। नमस्कार, मी श्रुती शत्रुघ्न आमले, मी लाखनवाडा बुद्रुक येथे राहते। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल। तिथं गेल्या 3 वर्षापासून एकही शिक्षक भरती झालेली नाहीये। आमचा पाया इतका कच्चा आहे की आता आम्हाला साधी इंग्लिश सुद्धा वाचायला खूप अवघड जाते। नेमकं म्हणजे समजत नाही, 10वीच्या बोर्डचे एक्झाम आले, इतकं टेन्शन, सेल्फ स्टडी करतो पण किती करावं असं प्रश्न पडतो नेमका।